घटना आहे मयत दत्तात्रय यांची। दत्तात्रय देवीदास भोकरे हे ताडबोरगाव हे मानवत तालुक्यातील गाव या गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होते। दत्तात्रय भोकरे यांचं वय 58 वर्ष होते। ते सार्वजनिक बांधकाम विभागात गँगमन म्हणून काम करत होते। म्हणजे रोजच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घरचा संसार आणि कुटुंबाच्या गरजा भागत होत्या। त्यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा परमेश्वर दत्तात्रय भोकरे हा 28 वर्षाचा होता। कुटुंबातील इतर सदस्यांच्या कामाचा किंवा उत्पन्नाचा सविस्तर तपशील दिलेला नाही। बाहेरून पाहिला तर देखील इतर सामान्य कुटुंबासारखंच हे कुटुंब होतं। रोजची धावपळ, काम, घरातील गरजा, पैशांची जुळवाजुळव आणि उद्याची चिंता। दत्तात्रय भोकरे काम करत होते। काम केल्यानंतर मिळणारे पैसे त्यांच्या हातात येत होते, पण त्या पैशाचा काही भाग ते घर खर्चासाठी देण्याऐवजी मित्रांसोबत दारू पिण्यात खर्च करत होते। ही गोष्ट मुलगा परमेश्वरला खटकत होती। घरामध्ये खर्च असतो, रोजच्या गरजा असतात, संसार चालवायचा असतो आणि त्यासाठी घरात पैसे लागतात। पण वडील घर खर्चासाठी पुरेसे पैसे देत नसल्यानं बाप लेकांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली। सुरुवातीला हा वाद कदाचित बोलाचालीपुरता मर्यादित असेल, कधी मुलगा वडिलांना समजावत असेल, कधी वडील आपली बाजू सांगत असतील, पण हळूहळू मनात साचत गेलेला राग वाढत गेला आणि ज्या गोष्टीकडे सुरुवातीला एक साधा कौटुंबिक वाद म्हणून पाहिलं जात होतं, त्याच वादाने पुढे भयंकर रूप धारण केले। परमेश्वरच्या मनात वडिलांविषयी राग साचत होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे। घर खर्चासाठी पैसे न देणे आणि मित्रांसोबत दारूवर पैसे खर्च करणं या कारणावरून बाप लेकांमध्ये वाद होत होते। पण या वादाचा पुढचा टप्पा काय असेल याची कल्पना त्यावेळी कुणालाही नव्हती। गावातील लोकांसाठीही हे एक कुटुंब होतं, ज्यांच्या घरात कधी मतभेद होऊ शकतात, कधी भांडण होऊ शकतात, पण घरातील मतभेद मनात जेव्हा खोलवर साचतात तेव्हा परिस्थिती कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही। इथंही अगदी तसंच काहीतरी घडत होतं। एका बाजूला वडिलांचं दारू पिणं आणि घर खर्चाचा प्रश्न, तर दुसऱ्या बाजूला मुलांच्या मनात वाढत गेलेला संताप। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आली ती 24 एप्रिलची रात्र। 24 एप्रिलची रात्र होती। गावाजवळच्या परिसरात नेहमीप्रमाणे रात्रीची शांतता पसरली होती। घराघरात दिवसभराची धावपळ संपत होती, पण दत्तात्रय भोकरे मात्र गावाजवळील एका शेतात दारू पीत बसले होते, अशी माहिती समोर आली आहे। हे ठिकाण होतं ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेताचा परिसर। त्यावेळी दत्तात्रय एकटे नव्हते, तर मित्रांसोबत दारू पीत असल्याचं वृत्तांतामध्ये नमूद आहे। बाहेरून पाहता ती देखील रोजच्या आयुष्यातील एक साधी रात्र वाटत होती, पण त्या रात्री कुणीतरी रागानं पेटलेलं होतं, कोणीतरी मनात खदखद घेऊन फिरत होतं आणि कोणाला कल्पनाही नव्हती की काही वेळातच त्या शांत शेताच्या परिसरात एक अशी घटना घडणार आहे जिची चर्चा संपूर्ण परिसरात होणार आहे। इकडे परमेश्वरच्या मनात आधीपासूनच वडिलांविषयी राग होता। घर खर्चाचा मुद्दा, पैशांचा प्रश्न आणि वडिलांकडून पैसे घरात न येण्याची खंत यामुळे हा राग अधिकच वाढला होता। त्या रात्रीही दत्तात्रय शेतात असल्याची माहिती त्याला होती। मग रागाच्या भरात परमेश्वर शेताच्या दिशेने निघाला, पण तो साधा राग नव्हता, कारण त्याच्या हातात पुढे काय येणार होतं याची कल्पना केली तर अंगावर काटा येईल। तो शेतातील आखाड्यावर गेला आणि तिथून कुऱ्हाड घेतली, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। एका बाजूला जन्म देणारा बाप आणि दुसऱ्या बाजूला त्याच बापाचा मुलगा, दोघांमधला संघर्ष आता शब्दांच्या पलीकडे जाणार होता। त्या क्षणी नेमकं काय घडलं याचा तपास पोलिसांनी नंतर केला। यानंतर जे घडलं ते या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भयंकर वळण होतं। रागाच्या भरात परमेश्वरनं दत्तात्रय भोकरे यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केला। त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार करण्यात आले। काही वृत्तांतामध्ये मान आणि खांद्यावर वार झाल्याचाही उल्लेख आहे। काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दत्तात्रय भोकरे यांचा मृत्यू झाला। ज्या व्यक्तीसोबत आयुष्यभराचं नातं होतं, त्या व्यक्तीला मुलगा म्हणून हाक मारण्याचा अधिकार होता, त्याच मुलाच्या हातून वडिलांचा जीव गेला। ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची नव्हती, तर एका कुटुंबाच्या आयुष्याला कायमची जखम देणारी होती। रात्र सरत गेली, गावात नेहमीसारखी सकाळ झाली, पण ताडबोरगावच्या परिसरात एका शेतात एक मृतदेह पडला असल्याची माहिती समोर आली। 25 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11:15 वाजेच्या सुमारास सूर्यभान काजळे यांच्या शेतात दत्तात्रय भोकरे यांचा मृतदेह आढळला। त्यांच्या शरीरावर जखमा दिसत होत्या, त्यामुळे ही साधी घटना नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं। बातमी गावात पसरताच परिसरात खळबळ उडाली। कालपर्यंत जिवंत असलेली व्यक्ती अचानक मृत अवस्थेत सापडली होती। प्रश्न एकच होता, दत्तात्रय भोकरे यांना कुणी मारलं, त्यांच्यावर हल्ला का झाला आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्याशी वाद कोणाचा होता? पोलिसांना माहिती मिळताच मानवत पोलीस घटनास्थळी पोहोचले।
घटनास्थळाची पाहणी करण्यात आली, पंचनामा करण्यात आला आणि तपासाची चक्र सुरू झाली। सुरुवातीला या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे हे स्पष्ट नव्हतं, त्यामुळे पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते। दत्तात्रय भोकरे यांचा कोणाशी वाद होता? ते रात्री शेतात का होते? त्यांच्या सोबत कोण होतं? हल्ला कुठून झाला आणि या घटनेमागे नेमकं कारण काय होतं? पोलिसांनी घटनास्थळापासून सुरुवात करत दत्तात्रय यांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि कुटुंबातील संबंधांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। हळूहळू तपास एका दिशेनं जाऊ लागला आणि त्या दिशेनं जाताना पोलिसांना एक नाव वारंवार समोर येऊ लागलं। ते नाव होतं परमेश्वर दत्तात्रय भोकरे। पोलिसांनी दत्तात्रय यांच्या कुटुंबातील परिस्थितीची चौकशी केली, तेव्हा समोर आलं की दत्तात्रय आणि त्यांचा मुलगा परमेश्वर यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद होत होते। दत्तात्रय काम करत होते, पण घर खर्चासाठी पैसे देत नसल्यानं परमेश्वर नाराज होता। त्यातच दत्तात्रय मित्रांसोबत दारू पिण्यात पैसे खर्च करत असल्याची माहिती समोर आली। हा वाद मुद्दा वारंवार घरातील वादाचं कारण बनत होता। पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर तपासाची दिशा अधिक स्पष्ट झाली, कारण मृत व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक वाद आणि त्याच वादात सहभागी असलेली व्यक्ती दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या जात होत्या। मात्र एक प्रश्न अजून बाकी होता, हा राग एवढा वाढला होता का की मुलगा आपल्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करू शकतो? मंगळवारी दुपारी परमेश्वरला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलं। त्याची चौकशी सुरू झाली। पोलिसांसमोर प्रश्नांची मालिका होती आणि परमेश्वर समोर आपल्या वडिलांच्या मृत्यूची सावली होती। सुरुवातीच्या तपासातून जे चित्र समोर येत होतं ते हळूहळू गंभीर होत चाललं होतं। दत्तात्रय ज्या शेतात दारू पीत बसले होते ते ठिकाण, त्याच परिसरात मुलाची उपस्थिती, आधीपासून असलेला पैशांचा वाद आणि त्यानंतर झालेली हत्या, या सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडल्या जाऊ लागल्या। पोलिसांनी कसून चौकशी केली आणि या चौकशीत परमेश्वर कडून घटनेबाबत माहिती समोर आली। तपास पुढे जात असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झाली। ही घटना अचानक कोणत्याही अनोळखी व्यक्तीने केलेला हल्ला नव्हता, तर कुटुंबातीलच वादातून ही हत्या घडल्याचा तपास पोलिसांनी केला। दत्तात्रय भोकरे यांचा लहान मुलगा परमेश्वर याच्यावर संशय अधिक घट्ट झाला। घर खर्चासाठी पैसे न देणे आणि दारूवर पैसे खर्च करण्याच्या कारणावरून वडिलांचा राग असल्याचं समोर आलं। म्हणजेच ज्या पैशांवरून घरात वाद सुरू झाला होता त्याच पैशांच्या प्रश्नाने एका रात्री कुटुंबातील नात्याची मर्यादा ओलांडली होती। पण अजूनही एक शेवटचा धक्का बाकी होता। ज्या व्यक्तीला पोलीस संशयित म्हणून पाहत होते तोच या घटनेचा आरोपी असल्याचं पुढे स्पष्ट होणार होतं। आता तपासात घटनाक्रम जवळपास जोडला गेला होता। 24 एप्रिलच्या रात्री दत्तात्रय भोकरे गावाजवळील शेतात दारू पीत बसले होते। परमेश्वरच्या मनात वडिलांविषयी आधीपासून राग होता। तो त्या शेताच्या दिशेनं गेला, शेतातील आखाड्यावरून कुऱ्हाड घेतली आणि त्यानंतर वडिलांवर हल्ला केला। दत्तात्रय यांच्या मानेवर, डोक्यावर आणि खांद्याच्या भागावर वार झाले। त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। काही तासानंतर त्यांचा मृतदेह त्याच परिसरात आढळला। पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या घटनाक्रमातील प्रत्येक कडी एकमेकांशी जोडली जाऊ लागली। या प्रकरणात दत्तात्रय यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मानवत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मोठे भाऊ बाबासाहेब उर्फ बाबाशा दत्तात्रय भोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर दत्तात्रय भोकरे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान परमेश्वरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेमुळे ताडबोरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली, कारण ज्या घरात वडील आणि मुलगा हे नातं असतं तिथं मतभेद असले तरी शेवट असा होईल याची कल्पना कुणालाही नव्हती। आता थोडं थांबून या संपूर्ण घटनेकडे पाहिलं तर सुरुवात कुठून झाली होती हे लक्षात येतं। सुरुवात शेताच्या मालकीच्या वादापासून झाली असल्याचा उल्लेख नाहीये। उलट पोलीस तपासातून समोर आलेली बाब म्हणजे घर खर्चासाठी पैसे न देणं आणि दारू पिण्यासाठी पैसे खर्च करण्यावरून मुलाच्या मनात वडिलांविषयी असलेला राग। हा राग वारंवारच्या वादातून वाढत गेला। एकीकडे वडिलांची दारूची सवय, दुसरीकडे घर खर्चाचा प्रश्न आणि तिसरीकडे बाप लेकांमध्ये निर्माण झालेली कटुता, या सगळ्यांनी परिस्थिती अधिक गंभीर बनली आणि शेवटी एका रात्री या वादानं रक्तरंजित वळण घेतलं। या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे दत्तात्रय भोकरे हे सार्वजनिक बांधकाम विभागात गँगमन म्हणून काम करत होते। म्हणजे ते रोजच्या कामातून कुटुंबासाठी उत्पन्न मिळवत होते। मात्र त्यांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे आणि मित्रांसोबत पैसे खर्च करण्याच्या मुद्द्यावरून घरात नाराजी निर्माण होत होती। त्यांच्या पत्नीचे आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे व्यवसाय अथवा रोजच्या कामाचे तपशील दिलेले नाहीत, त्यामुळे त्या बाबतीत अंदाज लावणं योग्य ठरणार नाही।
मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, घरातील आर्थिक व्यवहार हा त्या प्रकरणाचा महत्त्वाचा भाग होता आणि याच आर्थिक वादाचा राग परमेश्वरच्या मनात वाढत गेला असं पोलीस तपासातून समोर येत आहे.